न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। 5 राज्यांच्या निकालामध्ये भाजपची झंझावाती सरसी, इंडिया आघाडीचे अस्तित्व धोक्यात, पुन्हा देशाला मोदींशिवाय पर्याय नाही यावर शिक्कामोर्तब। आज लागलेल्या 5 राज्यांच्या निवडणूक निकालांनी देशाच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली असून ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे। आसाममध्येही भाजपने वर्चस्व कायम ठेवलं। या निकालांमुळे इंडिया आघाडीच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधी पक्षांची एकजूट केवळ कागदावरच उरल्याचं चित्र आहे। जनतेने पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत देशाला मोदींशिवाय पर्याय नाही हा संदेश स्पष्टपणे दिला आहे। 5 राज्यांच्या रणांगणाचा फैसला झाला आहे आणि निकालांचे जे कल समोर येत आहेत त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे। हा केवळ विजय नाही तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासवादाचा आणि गॅरंटीचा विजय आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक झेप घेत बहुमताचा 148 हा आकडा पार केला। दुसरीकडे आसाममध्ये कमळ पुन्हा एकदा जोमाने फुलले आहे। तामिळनाडू आणि केरळमध्येही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे। मुद्दा 1, इंडिया आघाडीचे काय होणार? ज्या इंडिया आघाडीच्या जोरावर विरोधक मोदींना रोखण्याचं स्वप्न पाहत होते ती आघाडी आता पूर्णपणे कोलमडताना दिसतेय। मित्र पक्षांमधील विसंवाद आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे इंडिया आघाडी आता संपण्याच्या मार्गावर आहे का, असा सवाल राजकीय विश्लेषक विचारतायत। मुद्दा 2, मोदींशिवाय पर्याय नाही। आजच्या निकालांनी एका गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, ते म्हणजे देशाला मोदींशिवाय पर्याय नाही। जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिमा असो किंवा तळागाळातील गरिबांपर्यंत पोहोचलेल्या योजना, जनतेने मोदींच्या नेतृत्वावर मोहर उमटवली आहे। विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला मतदारांनी सपशेल नाकारले असून 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचे मानलं जात आहे। आजच्या या सनसनीत निकालांवर तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। पाहत रहा ताज्या घडामोडींसाठी आमचे चॅनल। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।